आपण पाहतो स्लो बस स्टडी है समीकरण है थेंबे थेंबे तळे साचे बूंद बूंद से बनता है सागर असं म्हणावं लागेल आणि या मॅच मध्ये तो प्रयत्न चालू आहे. यावेळेस आपण पाहतोय सोपा असेल टिपला जाईल फलंदाजी देखील होईल बाद. यंगस्टर कोलारी टीमला लागणारा हा पहिला धक्का. नीते शेतात मैदानाच्या आतमध्ये तनिष बाद झालेत 1 या धावसंख्येवरती. ओ यावेळेस आपण पाहतो इथे फलंदाजी ठिकाणी होईल बाद. रन आउटच्या स्वरूपात कदाचित आपण पाहिलं तर मागे जाईल थोडस फंबल पाहायला मिळालं जाईल ड्रॉप करण्यात आली. त्यानंतर मात्र एक बॉलवरती 2 संध्या प्राप्त झाल्या होत्या आणि त्यामधून एक संधी अर्थातच रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. दोन या ठिकाणी आपण पाहतो फलंदाज बाद झालेत. एक रनआउटच्या स्वरूपात आणि एक झेल बाद आउटसाइड द ऑफ स्टंप. पक्षाच्या पंखाप्रमाणे या ठिकाणी हात खुले करण्यात आलेत. ऑफिशियल आमचे कुमार मोरे यांना तुम्ही पाहतायत. वाईट बॉल बार सिग्नल. हो यावेळेस इनसाइड आउट. वर शॉट कव्हर्स वरून उडलेला बॉल चाललाय डीप कव्हर्सला बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला. आणखीन एक दर्जेदार चौकार. रन्स बळतील 4. चार धावा आलेले आहेत लेफ्ट हँडेड बॅट्समन कोलारी संघाचा. ओ शॉफाचा आले स्ट्रॉंग अपील. आणखीन एक LBW लेग बीपर विकेटच्या साह्याने फलंदाज बाद. सात धावा फलकावरती पहिले षटक या ठिकाणी संपन्न झाले. बॅटिंग करत असताना यंगस्टर कोलारी संघ पहिल्यांदा बॅटिंग करतो आणि आता प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतो सोनजाई सावळे या दोन टीम मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. सेकंड राऊंडचा सेकंड मॅच आपण पाहणार आहोत. पहिला मॅच आपल्याला पाहायला मिळाला ज्यामध्ये अस्सलपाडा संघाने बाजी मारली. तो संघ थेट तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. आज एक एक्स्ट्रा मॅच सुद्धा आपल्याला घ्यायची आहे. एका बाजूला सर्वज्ञ 11 जय गावदेव वाकस आणि त्यांना फाईट करेल खांडस. सात धावा फलकावरती आहेत. 7 रन्स लॉस ऑफ 3 विकेट्स. क्लीन बॉल. फलंदाज आणखीन एक बाद होणार आहे टीम यंगस्टर कोलारे संघाचा आणि जवळ जवळ आपण पाहतोय या ठिकाणी भरपूर 4 जे फलंदाज बाद झालेले आहेत स्वस्तामध्ये बाद होतात. धावा फलकावरती अद्यापर्यंत आपण पाहिलं तर 7 धावा. 7व्या धावा संख्येवरती लागणारा 4था धक्का.
7 धावसंख्येमध्ये लागणारा चौथा धक्का आपण पाहिलेला आहे आणि आता या मॅच मध्ये ओव्हर द विकेटने हा पुढचा बॉल पडल्यानंतर थोडस दिशा बदलतोय आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग झालाय एक्झॅक्टली बॅट्समन सुद्धा स्पॉट कडे पाहत राहिलेत परंतु हा वाईट बॉल आहे बाहेरच्या बॉलला कोणत्या प्रकारची छेडछाड नाही आहे 8 धावा धाव फलकावरती आहेत नो बॉल पंचाचा इशारा आला आणि आता इथे सुद्धा आणखीन एक अतिरिक्त एक्स्ट्रा मिळेल वाईट नंतर आलेला हा नो बॉल संघाची धावसंख्येमध्ये भर पडत असताना 9 धावा केटीसी लाईव्ह इव्हेंट च्या माध्यमातून स्पर्धा आपण एन्जॉय करतोय अगदी आपण पाहतो ही स्पर्धा खबर करत असताना तिचं थेट प्रक्षेपण सुद्धा चालू आहे 9 धावा धाव फलकामध्ये आपण पाहतोय फटका चांगला यावेळेस आपण पाहतोय शतक्ष जज करतात आणि आता कदाचित निर्जळ सरावरती चेंडू हा लँड झालेला आहे करण बुंडे यांनी त्याच्या साथीनं प्रतीक शंकू सुद्धा याचा आनंद घेतात आढावा घेतात ओ लाईन मिस केली यावेळेस आपण पाहतोय खराब चेंडू पुन्हा एकदा लेग स्टिंकला या ठिकाणी बीट करून जात असताना आपण पाहतोय वाईट बॉल अतिरिक्त स्वरूपात या धावा अक्षरशः प्रतिस्पर्धी संघाला बहाल केल्या जातात धावांसाठी कोलारे संघ झगडतोय हो समोर खेळण्यात आपण पाहतोय लॉंगॉनला चांगला फटका होता करण भुंडेरेला मात्र आता स्ट्राईक मिळते षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं चालू आहे 4 षटकांची मॅच धावा धाव फलकामध्ये एकंदरीत टीमची टोटल 13 रन्स स्लोवर स्टडी समीकरण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शांत क्रिकेट मैदानावरती खेळत असताना यंगस्टर कोलारे ओ लाईन अप्रतिमा स्ट्रॉंग अपील प्रचंड उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला परंतु आत्मविश्वास कुठेतरी कमी जाणवतोय आणि आता इथे याच कारणास्तव हे मात्र अपील फेटाळली कडा मागे चालला बॉल इथे बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आपण पाहतोय तिथे झाली मिस्टेक लॉंग स्टॉप एंड लाईनर हा चौकार आपण पाहतोय करण भुंडेरेच्या बॅटमध्ये हा पहिला चौकार आपण पाहिलेला आहे धावा मिळतील 4 नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी बघाशीच मी अनाउन्समेंट केला होता की कोल्हारी संघाने कोणत्याही पारितोषिकासाठी जर पात्र झाला तर नरेंद्रदादा गोमार यांच्या वतीने 10,000 रुपये असेल परंतु या मॅच मधून जिंकून जर तिसऱ्या फेरीमध्ये दाखल जरी झाला तरी सुद्धा 5,000 रुपये देण्यात येतील यावेळेस आपण पाहतोय सन्मानजनक या ठिकाणी फक्त सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं करण बुंडेरीच्या बॅटमधून एक चौकार आलाय आक्रमक पवित्र त्याला घ्यावा लागेल म्हटलं जाताना करण बुंडेरे एक जबरदस्त खेळाडू आहे लढता लढता पडलो तरी चालेल याची मला खंत नाही कारण शांत बसायला मी काही कोलारे गावचा संत नाही 18 धावा झालेले 12 चेंडूंमध्ये आणि आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बॅलन्स आपण पाहणार आहोत 12 चेंडूंमध्ये किमान 20 ते 22-25 धावा येणं अपेक्षित राहील प्रत्येक खेळाडूला डगआउट मध्ये ही चर्चा चालू असेल की शेवटच्या 12 चेंडूंमध्ये धावा येतील किती हा प्रश्न आता पडला असेल कारण मैदानावरती एक चौकार आलाय दुसऱ्या बाजूला त्याला 7 मिळतीये प्रतीकची तो सुद्धा 3 वरती नाबाद खेळतोय गोलंदाज अमर हो यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका चांगला आहे आणि ते अक्षरशः स्ट्रोक बनवण्यात आला होता 2 धावा माइंड सेट बॅट्समन आणि आता त्याला माहिती आहे करणला शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत
किमान प्रत्येक बॉलवरती 2 धाबा, तिहेरी धाव, चौकार, षटकार या धाबा येणं गरजेचं आहे आणि तसा प्रयत्न सुद्धा चालू आहे. 2 धावसंख्या 20 वरती पोहोचली आहे. मागच्या मॅच मध्ये धाबा कमी होत्या तरी सुद्धा त्या संघाने चांगली कामगिरी केली आहे. ओ लाईन या ठिकाणी आपण पाहतो पडल्यानंतर नॅचरल ब्रेक पाहायला मिळाला. कदाचित आपण पाहतो ऑफ ब्रेक हा चेंडू होता. पडल्यानंतर थोडंसं झटकन थोडंसं वळण घेणारा आपण पाहिला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सुंदर गोलंदाजी षटक क्रमांक 3 मध्ये अमर यांना तुम्ही पाहत आहेत. हो आणखीन एक चेंडू थोडसा टेक ऑफ झालाय. स्ट्रॉंग अपील आणि ते फलंदाज बाद झालेला आहे आणि ते आपण पाहतोय हा अपघात म्हणावा लागेल. करण भुंडेरेचा फलंदाज या ठिकाणी होतो बाद. 1 मोर विकेट डाऊन. वरती लागणार हा 5वा धक्का होता. स्वतःचा तोल त्याला सावरता आला नाहीये आणि कदाचित आपण पाहतो या ठिकाणी चालागिरी दाखवली आहे अष्टरक्षकाने. कमालीची फिल्डिंग आहे. सोमजाई सावळे संघ आपण पाहतोय चांगलं क्रिकेट पहिल्या मॅच मध्ये त्याने खेळलेले. याही मॅच मध्ये चांगलं क्रिकेट त्यांच्या वतीने आपण पाहतोय आणि मैदानामध्ये तसा खेळ त्यांनी दाखवलेला आहे. 20 धावा फलकावती आहेत. करण भुंडेरे बाद होत आहेत. मैदानामध्ये न्यू बॅट्समन दीपेश इन ॲट नंबर 7च्या पोझिशनला. 9 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. 9 चेंडूमध्ये किमान किती धाबा जमवण्याचा प्रयत्न करेल हे पाहणं गरजेचं आहे. नरेंद्र दादा गोमारे हे सुद्धा या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत. कर्जत तालुक्यातील एक नामवंत पुरस्कर्ते म्हणून त्यांची भूमिका आहे. स्कोर ऑफ द विकेट चेंडूला वळवलाय. शतश वेगळे येतात तोपर्यंत बॉल चाललाय. दन 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 करत 1-2 बाउन्स. चेंडू फरार. रन्स मिळतील 4. जर कोल्हारी संघ यंगस्टर या ठिकाणी या मॅच मध्ये विजय झाला तर नरेंद्र दादा गोमारे यांच्या वतीने 5,000 रुपये असणार आहेत आणि आणखीन एक त्याबरोबर सरप्राईज गिफ्ट की दामोदची स्पर्धा जी होणार आहे नाईटची त्यामध्ये त्यांना फ्री एंट्री सुद्धा देण्यात येईल यंगस्टर कोल्हारी संघाला. लक्षात असू द्या या सर्व गोष्टी आदरणीय नरेंद्र दादा गोमारे यांच्या वतीने देण्यात येतील. परंतु हा सामना त्यांच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. बॉल चाललाय सरळ वेस्टर्न वरती. क्लीन बॉल. फलंदाज बाद. 1 to go. शेवटचा बॉल नसणार आहे. आमच्या ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगतात पहिल्या बॉलवरती 2 डॉट विकेट 4 विकेट. एक मिनिट आपण चेक करू काही करेक्शन आहेत. ओव्हर कंप्लीट आहे. ओके एक बॉल डॉट मेन्शन करायचा बाकी होता. ऑफिशियल स्कोरर आमचे या ठिकाणी ती माहिती आम्हाला पुरवतात आणि हरकत नाहीये. 24 धावा आहेत. 8ची सरासरी आहे. धावा जरी कमी असला तरी तशी गोलंदाजी कोल्हारी संघाकडे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. शेवटचा अंतिम षटक किती धावा बनवल्या जातील किती धावांचं टार्गेट असेल तर या षटकामध्ये 10 धावा आल्या तर संघ 34 वरती पोहोचेल. 9 आल्या तर 33 वरती राहील आणि हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. किमान शेवटच्या स्लॉगरच्या षटकामध्ये कैलास हा गोलंदाज आहे. कोल्हारी संघाने जर हा सामना जिंकला तर 10,000 रुपयाचा पारितोषिक रोख देण्यात येईल परेजी कोलंबा यांच्या वतीनं.
बघा भरपूर पारितोषिकांची लयलूट आहे यजमान संघात याच गावचा संघ आहे आणि आता हा सुद्धा डॉन बॉल आलेला आहे 24 धावा धाव फलकावरती शेवटच्या बॉलवरती शेवटच्या षटकामध्ये माफ करा जर चांगल्या धावा आल्या तर एक चांगली फायटिंग टोटल बनवू शकते तसा प्रयत्न करायचा बॅटिंग करत असताना प्रतीक आणि भरत या दोन खेळाडूंना यावेळेस आपण पाहतो ऑन साईडला बळवला एक सिंगल झाली 1 सेकंडचा कॉल होईल तिथे शतकशे थोडेसे साच पडलेत फंबल क्रिकेट आपण पाहिलं 2 धावा मिळतात गुड रनिंग बिटवीन द विकेट गुड कॉलिंग सो आणि या 2 धावेने टीमची टोटल अद्यापर्यंत आपण जर पाहिली तर 26 धावा आहेत अगदी आपण पाहतो या स्पर्धेसाठी भरपूर दानशूर दात्यांनी मदत केलेली आहे सर्वांचं विशेष सहकार्याने राहिलेलं आहे त्यांचे मनपूर्वक आणि विशेष आभार वाईट बॉल अतिरिक्त धाव आणि या अतिरिक्त धावेने टीमची टोटल 27 हो लाईन शॉर्ट ऑफ प्लेन गुड लेंथ वरून हा चेंडू थोडासा टेक ऑफ झाला संपर्क झाला नाहीये बॅट अँड बॉलचा महेशजी सुरेश विर्ले सरपंच विद्यमान ग्रुप ग्रामपंचायत कोल्हारे यांचं विशेष सहकार्य नंदूदादा कोळंबे असेल रायगड जिल्हा सचिव शिवसेना अमरदादा मिसाळ माजी सभापती पंचायत समिती कर्जत बरेचसाठी पारितोषिक येते भरतने तर जर 2 चौकार लावले तर अमित खाडे आणि कल्पेश कराळे के यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक बॅटची आतली कडा परंतु इथे प्लेअर ऑन फलंदाज झाला बाद आणि हळूहळू अगदी आपण पाहतोय डाव कोसळत असताना टीम यंगस्टर कोल्हारी संघाचा फलंदाज बाद 28 धावा आहेत धाव फलकावरती आपण पाहतोय आणि आता शेवटचा बॉल 3 षटकांमध्ये 24 धावा होत्या आणि आता शेवटचा चेंडू या ठिकाणी आपण पाहणार आहोत नवीन खेळाडू मध्यमती दाखल झाला शेवटचा अंतिम बॉल यावरती किती धावा बनवण्याचा प्रयत्न राहील ओव्हर द विकेट ओव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडू घरंगळत चला पॉइंट मध्ये तोपर्यंत एक सिंगल आली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हा सुद्धा अंगलट आलाय फलंदाज झालाय बाद धावा संख्येला फलकावरती 29 आणि आता विजयासाठी 30 धावांची गरज असेल 24 बॉल मध्ये
हॅलो हॅलो चेक हॅलो चेक 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 हॅलो हॅलो चेक हॅलो चेक या दरम्यान आमचे हरीश दादा गोमारे यांचं या ठिकाणी आगमन होतं आणि थोडंसं या ठिकाणी विजेचा पुरवठा खंडित असल्या कारणाने आपण असंच म्हणावं लागेल कारण थोडंसा ब्रेक या ठिकाणी घेण्यात आला होता परंतु पहिल्या षटकामध्ये धाव फलकावधी 16 आहेत 30 धावांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये धमाकेदार सुरुवात सोमजाई सावळे संघाची या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आपण पाहतो सलामीला येत असताना अमर आणि त्याच्या साथीनं सागर हे दोन फलंदाज आहेत 16 धावांची अद्यापर्यंत पार्टनरशिप बनवण्यात आलेली आणि आता टीमची टोटल 16 एकंदरीत 14 धावांची आणखी गरज आहे 18 बॉल आणि 14 धावा 18 बॉल आणि 14 धावांची गरज आहे करण भुंडेरे बॉलिंग ट्रॅक वरती येतात पहिले षटक हाताळला ऋतिकने त्याने 16 धावा खर्च केल्या
लाईन चांगली पाहायला मिळाली. यॉर्क लाईनचा चेंडू होता. आमचे रोहन डांगरे सुद्धा या ठिकाणी स्क्वेअरची पंचांच्या भूमिकेत आहेत. पहिला बॉल करण भुंडेरचा पण पाहिला तर असेलच. या ठिकाणी काय जबरदस्त गती त्याच्याकडे, वेग प्रचंड आहे. म्हणूनच कोल्हार एक्सप्रेस या नावाने हा गोलंदाज ओळखला जातो. ऑन साइडला आपण पाहतो चेंडूला वळवलंय. एक सिंगल धाव त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. कदाचित थोडं धावा आमची इन्व्हेस्टमेंट जास्त असते, किमान 35-40 धावा जरी असत्या त्या मॅचमध्ये 4 षटकांच्या तर कुठेतरी फाईट होऊ शकली असती आणि ती ताकद टीम यंगस्टर कोल्हारे या संघाकडे होती. लाईन मिस केली आहे. इट इज वाईड बॉल. धावत संख्या फलकावत एक्स्ट्रा ऍड होती. 18 धावा आहेत. आणखीन 12 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडूंचा खेळ आपण पाहिला तर शिल्लक आहे 16 चेंडू, 12ची गरज. पंचांकडे स्ट्रॉंग अपील होती. आणखीन एक करा बॉल कदाचित वाईट वरती पडसाद टाकण्याचं काम या स्ट्रॉंग अपीलने करण्याचा प्रयत्न होता, परंतु पंच कोणत्याही दबावाला बळी पडत नाही आहेत. त्यांना माहिती आहे. या ठिकाणी आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघ सुद्धा या ठिकाणी दर्जेदार आहे. खेळ अत्यंत चांगला राहिलेला आहे. अटॅकिंग क्रिकेट खेळणं हे चांगलं माहिती आहे सोमजाई सावळे संघाला. ऑन साइडला आपण पाहतो फटका चांगला आहे. त्या पद ढकलण्याचा प्रयत्न शतकात तिथे थोडेसे आपल्याला लीड पोचताना पाहायला मिळाले आणि चांगला त्यांनी बॅकअप बळाला त्या ठिकाणी ऋतिक होते. चेंडूला गॅदर करेपर्यंत 2 धावांचा अवधी होता आणि या 2 धावेने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 21 धावा, 21. स्कूप करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही आहे. हा सुद्धा बॉल डॉट आलाय. धावा संख्या स्थिर आपण पाहतो. आणखी 9 धावांची गरज आहे. 30 धावांचं टार्गेट घेऊन सलामीची जोडी मैदानामध्ये उतरली आहे सावळे संघाची आणि आता 21 वरती पोहोचलाय तो संघ. बॅटची कडा मागे चाललाय. बरीला स्पर्श सुद्धा केलेला आहे. तोपर्यंत मिळेल एक सिंगल आणि या सिंगलच्या जोरावरती 22 षटक क्रमांक आपण पाहतोय. 2 चा खेळ पाहायला मिळतो आणि या षटकातील शेवटचा अंतिम बॉल करण भुंडेरे यांचा पाहायला मिळेल. आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय आणि 2 षटकांमध्ये धावा फलकावरती आपण जर पाहिलं तर कदाचित या षटकामध्ये एक्स्ट्रा रन जर खर्च केले नसते तर फक्त आणि फक्त केवळ 4 धावा त्यांनी खर्च केल्या असता, परंतु 6 धावांचं हे सुद्धा इकॉनॉमिकल षटक आहे. चांगली गोलंदाजी केली आहे कारण भुंडेरे यांनी आणि आता विजयासाठी 12 बॉल 8 धावांची गरज आहे. दीपेश आता षटक क्रमांक 3 मध्ये. सामना ऑलरेडी खुला आहे सोमजाई सावळे संघाच्या बाजूने. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह करत असताना स्कोर विकेट बॉलला वळवलाय. डीप मध्ये शतकाच्या सज्ज आहेत. 1 धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. 2 धावा सुद्धा मिळतात. सामना लवकर संपवण्याच्या दृष्टिकोनातून काय बॅटिंग करते सावळे संघाची सलामीची जोडी. अद्यापर्यंत 24 धावा फलकावरती अवघ्या 6 धावांपासून दूर राहील. 30 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. एक संघ ऑलरेडी तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला. अस्सल पाडा संघ आणि त्या संघासोबत कोणता संघ फाईट करेल याचं उत्तर तुम्हाला या मॅच मध्ये मिळणार आहे, कारण क्रिकेटमध्ये कोणती धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही है. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लढा नहीं. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला वळवलंय आणि इथे बाउंड्री लाईनच्या दिशेने जाणारा हा चेंडू आपण पाहतोय.
भरपूर चांगले प्रयत्न, 2 धावा या ठिकाणी सहजतेने एकवटल्या जात आहेत. अद्यापर्यंत आपण जर पाहिलं तर 26 धावा आहेत. येणारे 9 बॉल शिल्लक आणि 4 ची गरज. सामन्यामध्ये कोणताही चुरस पाहायला मिळत नाही. सामना रंगतदार स्थितीमध्ये नाही आहे आणि हा सामना जणू काही वन साइड आपल्याला पाहायला मिळेल. फुल टॉस आणि या दरम्यान हा बॉल चला बाउंड्री लाईनच्या दिशेने. हा विजय चौकार झालेला आहे. एंड इज वेल देन ऑल इज वेल. सामना जिंकलाय सोमजाई सावळे संघाने. सावळे संघाचं सुद्धा हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम. यजमान अर्थातच यंगस्टर कोल्हारी संघाचं सुद्धा कौतुक. या मॅचचा मान ऑफ द मॅच आपण देऊ ज्याने 25 धावांचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट ज्याने प्रस्थापित केला असा ऑलराऊंडर खेळाडू अमल ठरतो या मॅचचा मान ऑफ द मॅच. चला काकांचे शुभाशय आपण देतोय मान ऑफ द मॅच. आणि आता या ठिकाणी विलासजी हजारे यांचे शुभाशय आपण मान ऑफ द मॅच देणार आहोत. या अमर बाबांचे असे विलासजी हजारे यांना विनंती.